नमस्कार बंधू भगिनींनो. आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचं फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत, जे आपल्या 52 हायजवळ ट्रेड करीत आहे. बालकृष्ण इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीने 1987मध्ये आपला ऑफ हायवे टायर व्यवसाय सुरू केला. 3 वर्षांहून अधिक काळ या कंपनीने कृषी यासारख्या विशेष तज्ञ विभागावर यशस्वीरित्या लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई येथे स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय टायर उत्पादन कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्री औरंगाबाद, भिवडी, सोपंकी, डोंबिवली आणि भुज येथे असलेल्या 5 कारखान्यांमध्ये खाणकाम, अर्थ मूव्हिंग शेती आणि बागकाम यासारख्या विशेष तज्ञ विभागामध्ये वापरल्या जाणारे हायवे टायरचे उत्पादन करते. 2013मध्ये ते जगातील टायर निर्मात्यांमध्ये 41व्या क्रमांकावर होते. ही कंपनी विविध देशातील विविध क्रीडा स्पर्धांचे प्रायोजकत्व देखील करते. अशी ही कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 58,998 कोटी रुपये. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 47.49. ही कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.52. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 18, म्हणजे ROC चांगला आहे. या कंपनीचा शेअरचा ROE आहे 17.9, म्हणजे ROE चांगला आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.35 आहे, म्हणजे कर्ज पण फार जास्त नाही या कंपनीवर. या कंपनीशी सिमिलर कंपनी आहेत MRF, अपोलो टायर, JK टायर या कंपन्या आहेत. 2022पेक्षा 2023मध्ये नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला आहे. 2024 मार्चमध्ये प्रॉफिट चांगला आहे. FIचे प्रमाण कमी झालेले आहे आणि DIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे बालकृष्ण इंडस्ट्री लिमिटेड. या कंपनीचा शेअरचा आपण चार्ट पाहू. बालकृष्ण इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 2770 किंवा 72 ही जे लेवल आहे, ही लेवल म्हणजे एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा पुन्हा 2772 या रेजिस्टन्सपर्यंत हा शेअरचा चार्ट गेला आणि पुन्हा तिथून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. आणि तिसऱ्या वेळा मात्र 2772 हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे या शेअरने. हा आपण 1 वीक टाईम फ्रेममध्ये पहिला. आता 1 डे टाईम फ्रेममध्ये पाहूया. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 2772 ही जे लेवल आहे ही रेजिस्टन्सचं काम करत होती. या रेजिस्टन्सवर शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा मात्र 2772 ही जी रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि शेअरचा चार्ट वरती केलेला आहे. आता 2772 ही जे हा जो रेजिस्टन्स होता, आता रेजिस्टन्स आता सपोर्टचं काम करीत आहे. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. हा स्टॉकचा आता किंमत चालू आहे 3052 रुपये ही किंमत चालू आहे. या शेअरने या लेव्हलला 2772 या लेव्हलला रिटेस्ट करण्यासाठी जर खाली आला आणि खालून जर वर गेला तर या शेअरमध्ये एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळेल. पण रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली आलेला नाही अजून. हा रिटेस्ट करण्यासाठी खाली यायला पाहिजे आणि खाली येऊन रिटेस्ट करून जर वर गेला तर याच्यामध्ये
मोठं टार्गेट मिळू शकतं. पण 52 वीक हा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. हा सरळ सरळ पण जाईल किंवा रिटेस्ट करण्यासाठी पण खाली येईल. पण या स्टॉकमध्ये एवढा टार्गेट त्याच्यामध्ये मिळेल. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आज आपण पाहिला. मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनीवर कर्ज कमी आहे. आत्ताचा रिझल्ट पाहिला तर आताचं नेट प्रॉफिट पण चांगलं आहे. रिझल्ट पण चांगला आहे आणि त्या कर्ज पण कमी आहे. लार्ज कॅप कंपनी आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे. रिटेस्ट करण्यासाठी मात्र खाली यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे सेफ ट्रेडर आहे ते ज्यावेळेस कोणताही शेअर रिटेस्ट करण्यासाठी येतो त्यावेळेस एंट्री घेतात. अशामध्ये जर एंट्री घेतला तर मोठी रिस्क असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नुकसान पण होऊ शकतं. तर रिटेस्ट करण्यासाठी खाली येणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये मिळणारा टार्गेट मोठा मिळेल कारण 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे. त्यामुळे याच्यामध्ये टार्गेट मोठं मिळेल. तर आज आपण एक मल्टीबॅगर कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहिला ज्या कंपनीने 52 वीक ब्रेकआउट दिलेला आहे आणि अशी ही कंपनी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी एक एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. धन्यवाद.